नमस्कार. नमस्कार. बाबा काय वाटतंय? आता मुलीचं लग्न होणार आहे. 2 मुलींची झाली, आता 3ऱ्या मुलीचं पण होणार. मग काय वाटतंय तुम्हाला आता? काय नाही, कर्तव्य व्यवस्थित पार पाडलेलं आहे असं वाटतंय. होय ना. आणि तिघांनी मुलींनी सुखी राहावं. जशी मुलांनी, मला आता मुलगा नाहीये, माझ्या 3 मुली हे माझ्या मुलगेच आहेत आणि माझ्या शेवटपर्यंत सांभाळ करावं, बाकी काही नाही. वा, ते करणार. जावई बापू पण बघा कसे मस्त. 3 जावई चांगले मिळालेत तुम्हाला, आणखी काय पाहिजे? हो की नाही? ही ताई ना? हो. ताई तुम्ही कुठे असता? मी उल्हासनगर. मग आज खास शूटिंगसाठी काय तुम्ही काय सल्ला देणार? किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 6 वर्ष. सांगा जरा अनुभवाचा एखादा सल्ला सांगा, काय करायचं? अनुभव काय, माझ्या प्रत्येक कार्यक्रमात ती नेहमी बरोबरच होती, त्याच्यामुळे सगळे अनुभव आलेलेच आहेत तिला. हो का? बरोबर. जनरली तुमचे मिस्टर जेव्हा लेट येतात तेव्हा तुम्ही काय करता? साधारण कसं रिॲक्ट होता? सांगून ठेवा ना. नाही, कारण काय आता काम आहे तर ते केलंच पाहिजे, त्याच्यामुळे काही बोलायचं कळलं नाही. आणि तुम्ही पण ते कळलं म्हणून वेळेवर लेट करू नका. नमस्कार सर. चला, तुमच्याकडे आता एक लक्ष्मी येते, बरोबर? मग काय सगळं आनंदाचं वातावरण? अगदी आनंदी. या निमित्ताने मुलाला काय सांगाल? नाही, मुलाला सांगायचंच की आतापर्यंत जसं तू राहिलास तसंच पुढे पण याच पद्धतीने राहा आणि सगळ्यांना मिळून मिसळून आणि मिसेसला बरोबर घेऊन या सगळ्या गोष्टी आणि फॅमिली एकत्र करणं हे तुझं काम आहे. फार मोठं आव्हान आहे. हा, आव्हान नाही पण आहे, कर्तव्य आहे. या खेळ सोपा आहे. या इथे या अनेक ग्लास ठेवलेले आहेत, त्यामुळे खालती हिरव्या रंगाचा आहे, तिकडे लाल रंगाचा आहे. वेळ सुरू झाल्यानंतर हा वर टाकायचा, खालचा वरती घ्यायचा. अशा पद्धतीने पुन्हा हिरवा रंग हा खाली आला पाहिजे. कळलं तुम्हाला? कळलं? तुमच्यासाठी लाल, नाही तर तो हिरवा घेऊन इकडे ठेवाल. हा हिरवा, तुम्हाला लाल. 1 2 3 वेळ सुरू झाली. वरचा ग्लास काढा, खाली घाला. काय होणार बघूया. कल्याण की नायगाव? कल्याण की नायगाव? लवकर थांबा ना. हिरवा कुठे? हा काय, हिरवा खाली हवा. हिरवा वरती आणि तुमचा लाल आला वरती. शेवटी ते जिंकले. नाही, मी त्यांना थांबा बोलली. बरं, हे ठेवा जरा. अशा तऱ्हेने एक झकास खेळ पूर्ण झालेला आहे. तुम्हाला एखादा उखाणा घ्यायला सांगितलं तर कसं? झकास नावाचा घ्याल? घ्या. झी टॉकीजच्या झकासने केली नववर्षाची सुरुवात. वैभव नावांचं नाव घ्यायला आजपासून करते सुरुवात. झकास, काय उखाणा घेतलाय. अरे वा वा, किती छान. आणि तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आता मी एक सरप्राईज देणार आहे. ते म्हणजे स्वतः अंकुश चौधरी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आले. बघितलं? आणि अशा तऱ्हेने हे बघ सगळे बघत आहे. हॅलो, नमस्कार. अचानक प्रकट झालेत ना अंकुश चौधरी. आता पुढे गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी तू या होम मिनिस्टर मध्ये पुन्हा आम्हाला दर्शन दिल्याबद्दल आम्हाला झकास वाटतंय. 5 अपेक्षा जर व्यक्त करायच्या असतील त्यांच्याकडून तर कोणत्या करणार? माझ्याशी मनमोकळेपणाने बोलावं. 1 बोलत नाहीत? मनमोकळेपणाने बोलावं. 1. 2. सासू सासऱ्यांना खुश कसं ठेवावं सांगावं. म्हणजे ते तुम्ही सांगायचं सासू सासऱ्यांना कसं खुश. 2. आणि अजून तापट स्वभाव सोडून द्यावा. मग आता रोज बादली भरून ठेवा पाण्याची, शिरले का होता डोक्यावर. 3. 4. आणि संसारात मला मदत करावी. म्हणजे मी कुठे चुकत असेल तर मला सांगावं. म्हणजे काय करणं अपेक्षित आहे? मदत म्हणजे काय? भांडी घासणं, कपडे नाही, म्हणजे मी कुठे चुकत असेल तर त्यांनी मला सांगावं. बरं, सांगावं. आणि 5. मला झकास पिक्चर दाखवायला घेऊन जावं. बरं, थांब. हा बघा, ही इच्छा लक्षात ठेवा. आमच्या ताईची इच्छा आहे झकास चित्रपट बघायचा आहे. तुमच्या 5 अपेक्षा सांगा. माझी अपेक्षा एवढीच आहे की तिने माझ्या आई वडिलांना व्यवस्थित सांभाळावं, माझ्या नातेवाईकांना व्यवस्थित सांभाळावं. आणि मला कधी ऑफिसमधनं वगैरे उशीर झाला तर माझ्यावरती चिडू नये, रागराग करू नये. पण एक मिनिट, ऑफिसची खरी वेळ कधी समजेल आम्हाला? सुटतं तसं 6:30ला, पण कधी जास्त काम असेल तर थांबावं. साधारण कधी काम जास्त असतं? म्हणजे ज्या दिवशी फिरायला जायचं असेल त्या दिवशी.
365 दिवस उशीर नको नाही, ना. 365. बरं ठीक आहे 2 3. आणि मी सांगेल ते ऐकलं पाहिजे थोडंफार तरी, म्हणजे कधी ऐकत नाही पण ऐकलं तर चांगलं आहे 3 थोडंफार. 4. आणि स्वतः शिक्षण पहिले कम्प्लीट करायला. शिक्षण पूर्ण करायचं. शिक्षणाची माझ्या सासऱ्यांचा आणि ह्यांचा मला खूप सपोर्ट आहे. म्हणजे सासूबाई पण माझ्या बोलतात की घरात जास्त कामात नाही लक्ष द्यायचं, पण शिक्षण पहिलं पूर्ण करायचं. बर 5. 5 म्हणजे मला मारणार नाही ना विचार. एरवी मारतात. काय दरारा म्हणजे केवढी दहशत आहे. कोणाकडे बघून मारता, कोण कोणाला मारते. मारून मारून सुचले तसं वाटतं. तर आमच्या ताईने इच्छा व्यक्त केली होती झकास चित्रपट बघायची आहे. अंकुश काय म्हणणं आहे तुझं? रेडी 2 तिकीट्स. थँक्यू. आदेश दादांनी सांगितलं लगेच तयार. चला तुम्हाला दोघांनाही आहेर समजा अंकुशकडनं, तेव्हा तुम्हाला दोघांनाही झकास चित्रपटाची तिकीटं दिलेली आहेत. अच्छा. दोघांनी जा. त्या दिवशी कारण सांगू नका ऑफिसमध्ये उशीर झाला म्हणून. हं? पण झकास तुमचा संसार व्हावा यासाठी आमच्या दोघांकडनं आणि झी मराठीकडनं तुम्हाला शुभेच्छा तर आहेतच, पण त्याचबरोबर दोघांनाही आहेर अंकुश यांच्या हस्ते घ्या. धन्यवाद. 26 फेब्रुवारीला लग्न आहे. दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत आमच्या ताईला ही भेटवस्तू. थँक्यू. हे आमच्या झकासच्या टीम कडून खास तुम्हाला. अच्छा. दोघांनाही शुभेच्छा आहेत. ही छोटीशी भेटवस्तू तर मिळाली, पण त्याचबरोबर आमच्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा हा आजचा बाहेर खूप छान रंगला. म्हणजे ज्या वेळेला ताईच्या आईशी गप्पा मारल्या, त्या गप्पा मारत असताना तिसरी मुलगी सुद्धा आता सासरी जाणार या कल्पनेनं नकळत आईंच्या डोळ्यात पाणी आलं. आठवणींचा संपूर्ण अल्बम चालला गेला. स्वाभाविक आहे. पण त्याचबरोबर दुसऱ्या क्षणाला आई आमच्या हसू लागल्या, कारण जावयाच्या रूपानं एक छान मुलगा त्यांना मिळालेला आहे. तेव्हा आता दोन्ही संसार, दोन्ही घरं, दोन्ही परिवार, दोन्ही कुटुंब सुखी राहोत. आणि ताई तूही दिल्या घरी सुखी राहा आणि नको मारू आमच्या भाऊजींना असं म्हणत. तेव्हा आता हे दोघे तर चित्रपटाला जाणार आहेतच, पण आपण सुद्धा सहकुटुंब सहपरिवार अंकुशने दिग्दर्शित केलेला एक उत्तम चित्रपट नक्की पहा. अंकुशने आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट उत्तमच केलेली आहे. भरभरून आशीर्वाद द्या एवढंच म्हणतो आणि आमच्या ताईला झकास शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवतो. पहा झकास, राहा झकास. अरे वा. नमस्कार.